12व्या शतकाच्या शेवटी भारताची राजधानी असलेल्या दिल्लीच्या गोष्टीला सुरुवात होते. 11व्या आणि 12व्या शतकात दिल्लीमध्ये तोमर राजपुतांची सत्ता होती. याच वेळी दिल्ली सेंटर ऑफ पॉवर बनून समोर आली. यानंतर 1180मध्ये राजपुतांना चौहान वंशातील राजपुतांनी हरवले आणि दिल्लीवर आपलं राज्य कायम केलं. यामध्येच 1175मध्ये सुलतान मोहम्मद घोरी भारतात आला. याचा भारतात येण्यामागचा एकच उद्देश होता की तो म्हणजे भारतात आपल्या सल्तनतीचा जास्तीत जास्त विस्तार करण्याचा आणि भारतावर आपली हुकूमत कायम करण्याचा. मोहम्मद घोरीचं हे अभियान 1175मध्ये सुरू झालं. 1175 पासून ते 1194पर्यंत त्याने भारतावर अनेक हमले केले. त्याने मुलतान, लाहोर, पेशावर आणि सिंध अशी राज्ये जिंकून भारताच्या मोठ्या हिस्सावर कब्जा केला. जेव्हा मोहम्मद घोरी असे विजय मिळवत चालला होता आणि भारतावर आपले साम्राज्य वाढवत चालला होता, त्यावेळी त्याचा सामना दिल्लीचे सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्याशी झाला. घोरीला पृथ्वीराज चौहानांकडून खूप मोठी टक्कर मिळाली. 1191मध्ये तरेंच्या मैदानात पृथ्वीराज आणि घोरीची सेना समोरासमोर आली. या लढाईमध्ये घोरीची हार झाली. मोहम्मद घोरीसुद्धा या लढाईत मरता मरता वाचला आणि खूप मुश्किलीने तो परत निघून गेला. मोहम्मद घोरीला या आलेल्या अपयशामुळे भारतावर परत एकदा हमला करण्याची संधी मिळाली. तो युद्धासाठी परत तयारी करू लागला आणि 1192मध्ये तरेंच्या त्याच मैदानात परत एकदा पृथ्वीराज चौहान आणि घोरीची सेना समोरासमोर आली. या लढाईला तरेंची दुसरी लढाई म्हणून ओळखले जाते. पाहायला गेलं तर मोहम्मद घोरीची ही सेना पृथ्वीराज चौहानच्या सेनेच्या तुलनेत खूप कमी होती. पण सेना जरी कमी असली तरी तो दुप्पट तयारीने भारतात आला होता. या लढाईत पृथ्वीराज चौहानची हार झाली. तरेंची ही लढाई भारताच्या इतिहासात खूप महत्त्वाची आहे. या लढाईमध्ये मोहम्मद घोरीच्या विजयानंतर भारतात पहिल्यांदा मुस्लिम सल्तनत सुरू झाली. मोहम्मद घोरी हा तो सुलतान होता ज्याला भारतात मुस्लिम सल्तनत लागू करण्याचे क्रेडिट दिले जाते. घोरीच्या आधीसुद्धा मुस्लिम सुलतान भारतात आले होते, पण ते भारतात मुस्लिम राज्य कायम करू शकले नव्हते. मोहम्मद घोरी भारतात परमनंट सेटलमेंट बनवण्यात यशस्वी झाला होता. यानंतर भारतातून हिंदू राजांचा डाऊनफॉल होण्यास सुरुवात झाली. भारतातील हिंदू राजांमध्ये नसलेली एकता हेच घोरीच्या यशाचे मोठे कारण बनले. मोहम्मद घोरीच्या या विजयांमुळे परकीय शत्रूंना भारतावर हमल्यासाठी प्रेरणा मिळाली. घोरीद्वारा सुरू झालेलं हे शासन पुढे जाऊन शताब्दीपर्यंत भारतात कायम राहिलं. मोहम्मद घोरीला पुत्र नव्हता, म्हणून त्याने त्याचा वफादार गुलाम आणि सेनापती कुतुबुद्दीन ऐबकला भारताची सत्ता सोपवली आणि तो स्वतः गजनीला परत निघून गेला. 1206मध्ये मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर कुतुबुद्दीन ऐबकला दिल्लीचा सुलतान बनवले गेले. कुतुबुद्दीन ऐबक त्याच्या मृत्यूपर्यंत दिल्लीवर राज्य करत राहिला. कुतुबुद्दीन ऐबकने भारतात पहिल्या मुस्लिम वंशाची स्थापना केली. त्याला स्लेव डायनॅस्टी म्हणजेच गुलाम वंश म्हटलं जातं आणि इथूनच दिल्ली सल्तनतीची स्थापना आणि सुरुवात होते. म्हणूनच कुतुबुद्दीन ऐबकला भारतामध्ये पहिले मुस्लिम डायनॅस्टीसोबतच दिल्ली सल्तनतीचा फाउंडरही म्हटले जाते. ही दिल्ली सल्तनत भारतात 326 वर्षांपर्यंत कायम राहिली. याचे पुढे जाऊन 5 वंश झाले. 5 डायनॅस्टीज: गुलाम वंश, खिलजी वंश, तुगलक वंश, सय्यद वंश आणि लोदी वंश. या 5 डायनॅस्टीजना मिळूनच दिल्ली सल्तनत बनलेली आहे. आताच पाहिल्याप्रमाणे कुतुबुद्दीन ऐबकने गुलाम वंशाची स्थापना केली. याला गुलाम वंश यासाठी म्हटलं जातं कारण या वंशात झालेले 3 मोठे सुलतान हे आपल्या आयुष्यातील सुरुवातीला गुलाम म्हणूनच जगले होते. या वंशातील पहिला शासक कुतुबुद्दीन ऐबक हा मोहम्मद घोरीचा गुलाम होता. या वंशातील दुसरा मोठा शासक इल्तुतमिश कुतुबुद्दीन हा ऐबकचा गुलाम होता आणि या वंशातील तिसरा मोठा शासक होता तो म्हणजे बलबन हा इल्तुतमिशचा गुलाम होता. यामुळे हा राजवंश गुलाम वंश म्हणून ओळखला जातो.
गुलाम वंशातील सगळे शासक तुर्कमधील होते. तर पहिल्यांदा बघूया दिल्ली सल्तनतीचे पहिले सुलतान गुलाम वंशाचे संस्थापक कुतुबुद्दीन ऐबकबद्दल. कुतुबुद्दीन ऐबकचा जन्म तुर्कस्तानातील एका नामचीन परिवारात झाला. पण लहानपणीच ते आपल्या परिवारापासून दूर झाले आणि त्यांना गुलाम म्हणून बाजारात विकले गेले. ऐबक लहानपणापासूनच खूप हुशार मुलगा होता. एक व्यापारी त्याला गुलाम म्हणून विकण्यासाठी गजनीला घेऊन गेला. तिथे त्याला मोहम्मद घोरीने विकत घेतलं. ऐबकने घोरीला आपल्या गुणांनी प्रभावित केलं आणि हळूहळू तो घोरीचा सगळ्यात खास आणि विश्वासू बनला. तो त्याच्या गुणांमुळे हळूहळू एका पदावरून दुसऱ्या पदावर पोहोचला आणि असं करता करताच तो दिल्लीच्या गादीपर्यंत पोहोचला आणि दिल्लीचा सुलतान बनला. कुतुबुद्दीन ऐबकला भारतातील 2 प्रसिद्ध इमारती बनवल्याचे क्रेडिट दिले जाते. ऐबकने बनवलेली पहिली इमारत म्हणजे कुवतुल इस्लाम मस्जिद आणि दुसरी इमारत आहे कुतुब मिनार. या दोन्ही इमारती दिल्लीच्या मेहरौलीमध्ये स्थित आहेत. 1210 मध्ये कुतुबुद्दीन ऐबकच्या मृत्यूनंतर ऐबकचा मुलगा आराम शहाला हिंदुस्थानचा सुलतान म्हणून घोषित केलं. पण तो जास्त दिवस राज्य करू शकला नाही. 1 वर्षानंतरच कुतुबुद्दीन ऐबकच्या गुलामने इल्तुतमिशने त्याला युद्धात हरवले आणि अशा प्रकारे 1211 मध्ये इल्तुतमिश दिल्लीचा सुलतान बनला. इल्तुतमिशचा जन्म तुर्कांच्या इलिब्रीमध्ये झाला होता. इल्तुतमिश लहानपणापासूनच सुंदर आणि हुशार होता. या कारणाने त्याच्या वडिलांचा तो प्रिय होता. यामुळे इल्तुतमिशचे भाऊ त्याच्यावर ईर्ष्या करू लागले आणि एक दिवस त्यांनी इल्तुतमिशला घरातून गोड बोलून घेऊन गेले आणि त्यांनी त्याला बाजारात नेऊन विकलं. यानंतर इल्तुतमिशला खूप वेळा विकलं गेलं. असं करता करता तो दिल्लीला पोहोचला आणि शेवटी त्याला कुतुबुद्दीन ऐबकने विकत घेतलं. इल्तुतमिश ऐबकसोबत लढायांमध्ये सुद्धा जाऊ लागला आणि यात याने अतिशय चांगले पराक्रम दाखवले. यामुळे खुश होऊन ऐबकने त्याला गुलामीतून मुक्त केले आणि आपल्या खास माणसांमध्ये सामील करून घेतले. यानंतर इल्तुतमिशला सल्तनतीमध्ये चांगली पदे मिळू लागली. ऐबकने आपल्या मुलीचे लग्न इल्तुतमिशसोबत लावून दिले आणि त्याला बदायूचा गव्हर्नर बनवले. अशा प्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचता पोहोचता इल्तुतमिश गुलामाचा सुलतान बनला. गुलाम वंशाचा शेवटचा सुलतान म्हणजे गियासुद्दीन बलबन. बलबनचा जन्म इल्तुतमिशसारखाच तुर्कांच्या इलिब्रीमध्ये झाला होता. लहानपणीच बलबनला पकडून गजनीला घेऊन गेले आणि तिथे त्याला ख्वाजा जमालुद्दीनला विकलं गेलं. ख्वाजा बलबनला पाहून खूप प्रभावित झाला आणि त्याने बलबनला शिक्षण देऊन त्याला काबिल बनवले. यानंतर तो त्याला दिल्लीला घेऊन गेला. तेव्हा तिथे सन 1232 मध्ये इल्तुतमिशने त्याला विकत घेतलं. बलबन त्याच्या प्रतिभाने सगळ्यांचा विश्वास जिंकू लागला आणि एका पदावरून दुसऱ्या पदावर जाऊ लागला आणि शेवटी स्वतः दिल्लीचा सुलतान बनला. बलबनने 1266 ते 1287 पर्यंत 21 वर्षे दिल्लीवर हुकूमत केली. बलबनच्या मृत्यूनंतर त्याचा नातू कॅकुबा दिल्लीच्या गादीवर बसला. त्याने खिल्जी वंशातील एका सैनिकाला जलाउद्दीन खिल्जीला सेनापती बनवले. जलाउद्दीन खिल्जीने कॅकुबाची हत्या केली आणि स्वतः सुलतान बनला. अशा प्रकारे गुलाम वंशाचा अंत होऊन खिल्जी वंशाची सुरुवात झाली. जेव्हा जलाउद्दीन खिल्जी सुलतान झाला त्यावेळी त्याचे वय 70 वर्षे होते. यामुळे तो फक्त 6 वर्षेच शासक बनू शकला. नंतर त्याचा भाचा अलाउद्दीन खिल्जी त्याने जलाउद्दीन खिल्जीची हत्या केली आणि स्वतः सुलतान बनला. जलाउद्दीन खिल्जी दिल्लीचा पहिला असा सुलतान होता ज्याने हा विचार केला की शासन जनतेच्या मर्जीने चालले पाहिजे. भारतात हिंदू लोक जास्त आहेत. यामुळे भारताला इस्लामी राज्य बनवणं उचित नाही. जलाउद्दीन खिल्जीने बलबनने बनवलेल्या कठोर नियमांनाही हटवलं. पण नंतर अलाउद्दीन खिल्जीने त्या नियमांना परत लागू केलं. अलाउद्दीन खिल्जीच्या शासनकाळात दिल्ली सल्तनतीच्या सीमा उत्तर भारताला पार करून दूरवर
त्याच्या मृत्यूनंतर 1 ते 2 वर्षातच खिल्जी वंश अस्तव्यस्त झाला आणि त्याचा अंत झाला. आणि यानंतर दिल्लीमध्ये एका नव्या वंशाची सुरुवात झाली, ज्याला तुघलक वंश असे म्हटले जाते. तुघलक वंशाने दिल्लीवर 1320 ते 1413 पर्यंत राज्य केले. या वंशातील पहिला शासक होता गियासुद्दीन तुघलक. तो तुर्क भारतीय होता. त्याचे वडील तुर्क आणि आई हिंदू होती. गियासुद्दीनने 5 वर्षे दिल्लीवर राज्य केले. त्याने दिल्लीजवळ एक नवीन शहर वसवलं, ज्याला तुघलकाबाद म्हणून ओळखलं जातं. इतिहासकार सांगतात की गियासुद्दीनचा मुलगा मोहम्मद बिन तुघलकने आपल्या वडिलांची हत्या केली आणि दिल्लीच्या गादीवर तो स्वतः बसला. मोहम्मद बिन तुघलकने 26 वर्षे दिल्लीवर राज्य केले. मोहम्मद बिन तुघलकचा मृत्यू 1351 मध्ये झाला. त्यानंतर त्याचा उत्तराधिकारी त्याचा भाऊ फिरोजशाह तुघलक बनला आणि हा तुघलक वंशाचा शेवटचा सुलतान होता. फिरोजशहाच्या मृत्यूनंतर त्याच्या वंशात दिल्लीच्या गादीवर बसण्यासाठी संघर्ष होऊ लागले. ही ती वेळ होती ज्यावेळी दिल्लीतील सत्ता खूप खिळखिळी झाली होती. याच संधीचा फायदा घेतला समरकंदचे सुलतान तिमूरलंगने. याने 1398 मध्ये दिल्लीवर हल्ला केला. यामुळे दिल्ली सल्तनत पूर्णतः हादरून गेली. तैमूरला दिल्लीवर राज्य करायचं नव्हतं, म्हणून त्याने दिल्लीला पूर्णतः लुटलं आणि मारकाट केली. यानंतर तो समरकंदला परत निघून गेला. यानंतर तुघलक वंशाचा अंत झाला आणि दिल्लीमध्ये एक नवीन राजवंश सुरू झाला, ज्याला सय्यद वंश म्हणून ओळखलं जाऊ लागलं. सय्यद वंशाचे सुलतान सुद्धा तुर्कच होते. हा एक खूप छोटा वंश होता. या वंशाचा शासनकाल 30 ते 35 वर्षातच संपुष्टात आला. या वंशाच्या बाबतीत इतिहासात खूप कमी पुरावे मिळतात. 1451 मध्ये या वंशाचाही अंत झाला. यानंतर सुरुवात होते दिल्ली सल्तनतीच्या 5व्या वंशाची, ज्याला लोदी वंश म्हटले जाते. या वंशाचे सुलतान अफगाणी होते. लोदी वंशाची सुरुवात बेहलोल खान लोदीने 1451 मध्ये केली होती. हा लोदी वंशाचा पहिला सुलतान बनला, ज्याने दिल्लीवर राज्य केले. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सिकंदर लोदी 1489 मध्ये दिल्लीच्या गादीवर बसला आणि सिकंदर लोदीच्या नंतर त्याचा मुलगा इब्राहिम लोदी 1517 साली दिल्लीचा सुलतान बनला. हा दिल्ली सल्तनतीचा शेवटचा सुलतान होता. 1526 मध्ये उझबेकिस्तानमधून आलेला मुघल हमलावर बाबरने पानिपतच्या पहिल्या लढाईत इब्राहिम लोदीची हत्या केली. इब्राहिम लोदीच्या मृत्यूसोबतच भारतात 300 वर्षापासून चालत आलेल्या दिल्ली सल्तनतीचा देखील अंत झाला आणि एका नव्या एम्पायरची सुरुवात झाली, ज्याला आपण मुघल एम्पायर म्हणून ओळखतो.